36वा दिवस रात्री 11:15 वाजता. जेव्हा मी कॅप्टन्सीच्या उमेदवारीसाठी उभं होतो सेकंड टाईम, दादाने म्हटलं का हे याच्यातले मला कॅप्टन्सीमध्ये दोन्ही बी कॅपेबल नाही वाटत आणि त्याच्यात तेवढ्यातनीच म्हटलं विशालनं हे माझ्या दोन्ही बी तोडीचे आहे आणि ते ऐकलं आणि ते ऐकून त्याचं म्हणजे थोडा इगो हट झाला असं जे काही वाटते त्याले. जेव्हा हे स्वतःहून समोर म्हणते आपल्याला कॅपेबल नाही आहे, तुम्ही आम्हाला चान्स नाही देत आणि समोर जाऊन म्हणता की मला हे रद्दच करायचं आहे, मला हे दोघंही नव्हते पाहिजे. असं नाही करायला पाहिजे. जेव्हापासून ह्या घरात राखीबाई आली त्याची मला शॅडो बनवून असं वाटते जे ते बोलते त्याच्याच मागं ते करते. झालं चला टाका. तुम्हाला काउंटर नाही करायचं आहे ना, बुद्धी नसेल तर काय बोलू अजून. मी दुसरं नाव घेणार प्रभूचं. प्रभू मला पर्सनली आवडते. आपला समजा गावाकडला नातं वाटते मला. आता तो फक्त शॅडो बनल्यासारखं वाटू राहिला आणि तो थोड्या चुका बी करते. किचनमध्ये जे भांडे राहते, चहा घे पेते आणि तो सोडून चालला जाते. मला थोडं काही खराब वाटते त्या गोष्टीसाठी. कोणाचा निरोप राहिला पटकन तो धावत येऊन सांगते तुले हे म्हटलं. हे नाही करू नको आपण, कारण की आपण गेम खेळायला आलो. जी प्री म्हटलं म्हणून तुला सांगितलं. मला असं वाटलं यार प्रभू तू हे कायले करू राहिला. आता तुम्ही म्हणता मी सॅड होय, तुम्ही विशाल बोलला तुम्ही गाजर घेऊन तिकडं रेषेच्या उभा राहा, तर तुम्ही तिकडं गेलात. विशाल बोलला तुमचं डिस्कशन चालू होतं कॅप्टन बनायचंय का नाही, त्याच्यात बी तुमचं मन नव्हतं. आणि तुम्ही मला जे सॅडो म्हणतात ना, मला तर वाटतंय ना की महाराष्ट्राला बी माहित आहे तुम्ही त्या विशालचा रुचिताचा सॅडो बनवून राहतात ना, क्या घरात बी तेवढं ते 2-4 बासनं घासतात तेवढं तुम्हाला दिसतंय. तुमचा पण गेम प्ले ना, तुम्ही कोणत्या मुद्द्यात उठला जेव्हा ते सांगतील तिकून तेव्हा तुम्ही येऊन पुढं बोलतात. जे बी थोडं एका महिन्याचं बोलतात पण एकदाच बोलतात 2 शब्दाचं. मला हेच वाटतंय. मी छोटंसं बोलतो पण योग्य ठिकाणी बोलतो. प्रभू मी बोलल्यावर मी बोललो का आता? मला बोलू दे ना. मायपुरी लाईनच तू अशी आहे. बोला. हा बोला. तुले माय सांगायचं जेवढं काम होतं तुला सांगितलं. तुझ्या मनात जेवढी भळास होती तू माझ्यासाठी निघाली, पण माझ्यासाठी तुझ्यासाठी जराशी भळास नाही. रात्री 11:15 वाजता. झोपेश कुमारचा अर्थ आहे की ज्याची रणनीती नाही आहे, ज्याचं या शोमध्ये योगदान नाही आहे आणि ज्याचं या शोमध्ये अस्तित्व नाही आहे. मला डे 1ला तू जशी वाटलीस तशीच आत्ता या आठवड्यात सुद्धा वाटतेस. तुझं योगदान तसं म्हणायला गेलीस तर मला एवढंच आठवतं आहे, पिक्चरची नावं, गाणी, दमशराज. त्या व्यतिरिक्त भांडी वगैरे घासताना तू मला दिसलीस आणि मुद्द्यांमध्ये बोलताना तू दिसलीस, पण मुद्दे थंड झाल्यानंतर, सॉर्ट झाल्यानंतर आगीत तेल टाकणं हे मला आवडत नाही, किंवा चालत्या गाडीत चढणं तेही मला आवडत नाही फक्त दिसायला. कारण इकडे खूप लोक असं करतात की आता इकडे मुद्दा चाललाय, आपण पण तिकडे पोचावं, आपली आवाज पोचावी, म्हणजे लोकांना वाटेल की मी पण इन्क्लुडेड आहे. ती माझी सवय नाही. आवाज बंद झाल्यावर नक्कीच येते, कारण मला माझा आवाज ऐकू येण्यासाठी जोरात बोलणं मला नाही जमणार. माझ्यासाठी गळा खूप प्रेशियस आहे. मी खूप वर्ष हे कमवलं आहे आणि मी ते वेस्ट करणार नाही फक्त ओरडामध्ये एक ॲड करायला. मी जेन्युन राहून आपलं अस्तित्व निर्माण करते आहे आणि असंच माझं व्यक्तिमत्व आहे आणि असंच माझा अप्रोच राहणार आहे. हा तुझा स्वभाव आहे की शांतपणे चालायचं, ती तुझी चॉईस आहे. ही माझी चॉईस आहे की जर समोरून मला त्या पद्धतीने येतं आहे तर मी त्याच पद्धतीने त्याला उत्तर देणार, कारण इथे जशास तसंच राहावं हे मला 6व्या आठवड्यात आल्यानंतर कळतं आहे. माझ्यासाठी दुसरे झोपेश कुमार आहेत रुचिता. अध्यक्ष महाशय, मी माझे जे काही 2, 4, 10, 15 शब्द सांगणार आहेत ते यांनी शांत चित्ताने ऐकून घ्यावे अशी मी विनंती करते आणि मी माझ्या शब्दांना सुरुवात करते. आपण देखील लक्ष बोलल्यानंतर आपण बोला. डोंट वरी. 6 आठवड्यांची जर्नी पाहताच हिचा ग्राफ मला फक्त असा झालेला दिसतोय आणि मध्येच काही मुद्दा पडला की डायरेक्ट असा होताना दिसतोय. तिचं स्वतःचं असं योगदान काही नाहीये. जिथे मी बोलणार तिथे रुचिता मध्ये मध्ये येणार, असा तिचा गोड गैरसमज तिने इथे क्रिएट केलाय की तिच्या मुद्द्यातून मी फुटेज घेते. हा शब्द तिने स्वतःहून नवीन काढलेला आहे. मला याच्यामध्ये कोणाचं नाव घ्यायचं नाहीये, बट तू पपेट सारखी आहेस. तुला उठ म्हटलं की उठ असतं, शांत बस म्हटलं की शांत बस असतं. अस्तित्व म्हणायला जाशील तर अस्तित्व तुझं XYZ माणसाशिवाय इथे काहीच नाहीये. जसंही काहीही मुद्दा होतो, भांडण होतं, तुला गरज पडते माणसांची,
त्यांना बोलवतेस, तुझ्या बाजूने उभं राहायला सांगतेस आणि जर कोणी नाही आलं तर हातातलं कप फोडून आपटून सांगायचा प्रयत्न करतेस, तू एवढी स्वतःला म्हणतेस असं करून, मग तू कुठे जातेस जेव्हा तुझ्या साईडने कोणी बोलत नाही? तर आता इन माय डिफेन्स मला हे म्हणायचं आहे की कॉपीचा प्रश्न उमटलाच आहे, तर मी थर्ड कॉपीची काय कॉपी करू? प्रोसेस्ड मिल्कची बाटली सडलेली, मी आहे गावरान कोल्हापुरी तडका मसाला. राहिला गोष्ट खांद्याचा, तर जेव्हा ह्यांच्या कॅरेक्टरवरती आलं होतं किंवा फेक अँगलबद्दल बोललं गेलं होतं, तर तेव्हा अख्खं काटा गँग घेऊन आले होते इथं. ॲटलिस्ट मी ॲक्सेप्ट करते की मला खांदे लागतात आणि मी खूप जास्त अभिमान मानते या गोष्टीचा की माझ्याकडे खांदे आहेत. ह्यांच्याकडे खांदे कधीच असू नाही शकत, कारण की खांदे बनवण्यासाठी पण एक रिअल पर्सनॅलिटी लागते, ती या घरात त्यांची नाही आहे. ह्यांना मी कॉपी करू, ह्यांच्यासारखे शिळे पराठे मी नाही आहेत. मी आहे ठेचा, जो तुम्हाला झोंबतोय, जो तुमच्या नाकातनं पाणी काढतोय, जो तुमच्या डोळ्यातनं अश्रू काढतोय, मग बसून तारे मोजावे लागतात. सो टेक इट की तुम्हाला थँक्यू सो मच. सो जेव्हा दुश्मन सुद्धा तुमच्यासाठी टाळ्या वाजवतात, ती आहे रुचिता. तू असशील ठेचा, मला मान्य आहे, पण मी जी कोणी आहे, मी तन्वी कोलते आहे आणि मी कधीच खालची पातळी गाठणार नाही. कोणालाही हड थू करून माझा गेम खेळणार नाही. आणि टोळीच्या मी अगेन्स्ट होते, तर टोळीच्या अगेन्स्ट मी माझा डंके की चोट पे राहणार. ह्यांचा डंका झिजलाय, कारण की ह्याच फक्त टोळीच्या अगेन्स्ट नाहीत, आम्हाला पण यांची थोबाडं बघायची अजिबात इच्छा नाही. हेच मी करू राहिला शकत प्रश्न, नाही. मी जी आहे ती आहे चुकीची तर चुकीची, बरोबर तर बरोबर, घ्यायचे तर घा, नाहीतर काही मला घेणं देणं नाही. मध्यरात्री 12:15 वाजता. मला खरं म्हटलं तर तिचा गेम आवडतो, तिचं नेचर वगैरे खरंच चांगलं आहे. पण 8 दिवसाच्या पहिले ज्या पद्धतीनं अनुश्री वागली आणि नंतर जेव्हा कॅप्टन्सीचा जेव्हा विषय आला तिच्यापर्यंत, त्याच्यानंतरचं तिचं वागणं हा थोडासा मला कुठेतरी डिफरन्स वाटला. की जेव्हा थोडंसं आपल्याला काम आहे तर मग थोड्यापैकी बऱ्यापैकी आपण व्यवस्थिशीर सगळ्यांशी बोलायचं, नाही तर मग नंतर असा काही विषय येतो की मग त्यावेळेस सागरदादा असो, मी असो, किंवा तिच्या काही गोष्टींमध्ये थोडंसं आपण बोललो की नको अनुश्री असं नको करू, तू हे कर, नाही तो माझा निर्णय ऐक. असं नाही की आमचं ऐकलं पाहिजे, पण एक आपण ज्या पद्धतीनं जातो त्या पद्धतीनं तो विचार ती नाही करत. जसं कॅप्टन्सीचं अनुश्रीनी जे काही घरामध्ये काही गोष्टी केल्या त्या कुठेतरी मला पण त्या चुकीच्या वाटल्या. तुझा राग संताप प्रत्येकाला राहतो, पण मग त्या काही योग्य मला ते वाटलं नाही. निकष हा हेच की ह्या तुझ्यापर्यंत काही गोष्टी येणार आहेत तेव्हाच तुला सगळ्यांशी व्यवस्थित बोलायला चांगलं वाटलं. आणि जेव्हा तुला वाटत नव्हतं की जेव्हा कॅप्टन्सीचा काही विषय पण नव्हता 15 दिवस पहिले, तेव्हा तुला ते नाही वाटलं. म्हणजे काही येणार आहे त्याच्यावर तुझी रणनीती किंवा नाही काही येणार आहे तर ती वेगळी रणनीती. ह्या डिफरन्स तुझ्या गेममध्ये मला वाटतो. असं नाहीये की मी घरात कुणाशी कामापुरतच बोलते किंवा काय, असं नाहीये. कधी कधी थट्टा मस्करीमध्ये पण मी बऱ्याच लोकांशी बोलत असते. मी तुम्हाला एकतर कॅप्टन्सीसाठी मला तुम्ही वोट कराल ह्या गोष्टीमध्ये तुम्हाला मी गृहीतच धरलं नव्हतं. मी फक्त सागरदादाला गृहीत धरलं होतं, वोट केला होता. सो नको आली पाहिजे होती मग, कारण 2दा आली तू. नाही, मला जर कॅप्टन बनायचं तर माझं काम आहे मी प्रत्येकाला काहीतरी गोष्टी पटवून देऊ. त्याच्यासाठी मी ज्यांना गृहीत नाही धरत त्यांच्यासोबत बोलणं पण मला गरजेचं होतं. तो माझा गेम होता. त्या गाजराच्या टास्क मध्ये ठरल्याप्रमाणे तिचं गाजर मीच लपवलं होतं की तिला तिथपर्यंत जायला तो तेवढा हे भेटला पाहिजे म्हणून, की ती गेली पाहिजे त्या ठिकाणी. कारण मला ते मनापासून वाटतच होतं ना, तुझ्याशी पटत असेल नसेल हा भाग वेगळा आहे, पण एक घराचा विचार करून म्हणजे तुम्हाला असं वाटत होतं की मी कॅप्टन बनायचे केपेबल होते. यस, हा म्हणजे माझा गेम आहे, तर योगदान आहे आणि अस्तित्व सुद्धा आहे. काहीतरी या गेल्या 5 आठवड्यात मी काहीतरी केलं असेल त्याच्यामुळे मी केपेबल वाटले कॅप्टन्सीच्या. सो मला तर तुमचं हे मत नाही वाटत आहे, व्हॅलिड नाही वाटत आहे. मला असं वाटतंय की मी तुम्हाला नॉमिनेट केलं त्यामुळे तुम्ही मला नॉमिनेट केलं. तर मी तुला काल पण वाटत होतो, काल पण तू बोलली, मग मी याचा अर्थ असा होतो की मी तुला काल बोललो होतो. एक मिनिट, मी तुम्हाला जेव्हा बोलले की बॅग नका भरू तुम्ही नाही जाणार आहात, माझ्या गेम पॉइंट ऑफ व्ह्यूनी हा विचार होता की ह्या तिघांपैकी तुम्ही नक्की 100% वाचाल. आज जर इथे तुम्ही बसलेले असतात आणि त्या दोघांपैकी एक जरी असताना तरी तुमच्या जागी तो असता. पण आता इथे घरात एवढी लोक आहेत आणि ह्यांच्यापैकी ठरवायचंय की कोणाचं अस्तित्व नाहीये, कोणाचं योगदान कमी आहे. सो त्यासाठी मी तुमचं आणि प्राजक्ताचं नाव घेतलंय. प्रत्येक जण काही ना काहीतरी वेगळे पण प्रत्येकाचं दिसून येतंय. प्रभू स्वतः पण काही ना काहीतरी करतोय, सगळ्यांचं आहे. मला तुमच्या दोघांचं योगदान कमी वाटतं, बस. ते आणि ते तुम्ही नाही
सांगायचं. हा ना मग. नाही मी सांगते ना, मला असं वाटतं की ऑडियन्सला पण वाटत तेच असेल, वाटतं. त्यांचे जेवढे फॅन फॉलोअर्स आहेत त्यांनी त्यांना वोट केलं असेल, पण ते कमी पडले असतील म्हणून ते डेंजर झोन मध्ये होते ना. नक्कीच. आता बोल. काय माझं कान बंद झालं होतं. नाही, जाऊ. अरे हाच प्रॉब्लेम आहे तुझा, की तुझे कान बंद असतात त्याच्यामुळे तुला मुद्दा काय चाललाय हे कळतच नाही. माझ्या येऊ नकोस, माझा हाच पॉइंट आहे. ऑडियन्सला बघू द्या. तू तिचं नाव घेतलं म्हणून ती हे बोलली. तू नको सांगू, मला जे बोलायचं ते मी बोलणार, ते तू मला नाही सांगायचं. हा मग बोल. एवढं फालतूचं बोलायचं नाही. हा, झालंय माझं. नको बोलूस मग एकच फालतूचं. point repeat बोलू करायची नकोस सवय नाही फालतूचं. आहे. बोलू नकोस आणि फालतूचं. माझ्याबद्दल नाहीच आहे आता. हा हे तुला ठीक आहे, कळत नाही बहुतेक. चल तूच चल. माझं दुसरं नाव राकेश बापट राहतील. जग जाहीर आहे, पुरा महाराष्ट्र पाहतोय, आपण पण पाहतोय की आरबी वर्सेस विशाल कोटीन. बरोबर. तो बंदा समोर चॅलेंज करतो, समोर बोलतो. अरे तर तुम्ही ते करणचं गाजर का बरं फेकताय? तुम्ही मेन टार्गेट पहा ना. दीपाली ताई बोलत होते की स्वतःसाठी खेळा. तुम्ही कोणासाठी खेळत होते? मी सगळ्यांना सांगतोय की आपण बोलत असताना, आपण मुद्दा मांडत असताना, की त्या मुद्द्याला बोलू तुम्ही माझं नाव घेतलं म्हणून. मुद्द्याला कॅप्टन्सीचा टास्क होता ना, सागर आणि तुम्ही दोघं जण होतात, तर सगळेजण मिळून तुम्हाला हरवण्यासाठीच खेळत होते. मला माहित होतं सगळेजण. पण बोलून तो भाऊ बोलला बोलून की भाई मेरी लॉयल्टी सागर दादा के साथ में, लेकिन मैं ईमानदारी से इधर खेलूंगा. बोलून केलं. एक मिनिट, हा मुद्दा आपला आहे ना. हा मी बोलतोय ना. झालंय तुमचं झालं की सरळ सांगा सरळ. आपण. हा झालं की सांगतो ना, की सरळ सरळ ह्या सगळ्या गोष्टींनी मी जे पाहत आलो, मला असं वाटलं की सगळ्यात विकेश स्ट्रॅटेजी तुम्ही केली आहे. मी करणचं गाजर वर टाकलं आणि विशाल, तुम्ही म्हणताय की छाती टोकून म्हणतो की तो माझा दुश्मन आहे किंवा आमचं वॉर आहे मध्ये आहे, ते राहणारच आहे, दरवेळेला होणार आहे. पण मी विशालचा मुद्दा म्हणून नाही टाकलं की कारण की मी त्याला कॉम्पिटिशन म्हणून बघतो. माझं मी मूर्ख नाही की त्याला एवढं लवकर नॉमिनेट त्याचं गाजर टाकून त्याला नॉमिनेट करून स्वतःचीच ग्रेव मी काढून घेईन. कारण की तो आत्ता खेळाडू आहे, तो खेळणार आणि मला हवा आहे की तो कॉम्पिटिशनमध्ये राहावा, म्हणून मी त्याला नॉमिनेशनमध्ये टाकणारच नाही कधी आयुष्यात, जोपर्यंत शेवटपर्यंत, जेव्हा जो मॅक्सिमम लेवल येईल तोपर्यंत. कारण की मला वीक लोकांवर खेळायला आवडत नाही. तो स्ट्रॉंग आहे, मी ॲक्सेप्ट करतो, मी पण स्ट्रॉंग आहे. मला एक खेळायचं तर हारायचं तर स्ट्रॉंग माणसासमोर हारलेलं मला पत्करेल, ना की वीक माणसासमोर. ओके, तो मुद्दा व्हेरी क्लिअर आहे, राईट. म्हणून मी तुम्हाला दरवेळेला टाकतो, कारण मला तुमच्यासमोर हारायचं नाही आहे. मला माहिती तुम्ही पुढे जाणार पण नाही. तो मुद्दा घेऊन चाललोय म्हणून मी तुम्हाला मी पुढे जाणार, मी बोलतोय आता मी बोलतोय मी त्याच जाणार आहे आणि मी कुठपर्यंत जाणार आहे हे ठरवणारे कोणी आहात, म्हणून मी तुम्हाला ठरवणारे कोणी नाही. तुम्ही आता जे मुद्दे मांडले ते का वीक माणसाचे मुद्दे आहेत. तुम्ही स्ट्रॉंग असाल तर तुम्ही हे मुद्दे मांडलेच नसते, पहिली गोष्ट म्हणजे. सेकंडली, इथे सगळ्यांना पटले ते बऱ्यापैकी. ते पटू दे, ते पण माझं घेणं देणं नाही येते. ते मला जे वाटतं ते मी बोलतोय ते. ओके, ये दरवेळेस नॉमिनेट तुम्ही पण होताय. एकटा मी मायावरच थोडी येते. 6-7 दिवस. अरे मी पण सेफ मध्येच आलो. मी समजलं ना, सेफ मध्येच होतो. त्यांचे गेम कोणते वेगवेगळे प्रकारचे की ते इथे चांगले प्रभू कोणत्या या. गोष्टी? विशाल बोलला दिला आता. तन्वी मी बोलली ना, कॉपी पेस्ट. मध्यरात्री 1:15 जे रणनीती आहे, जे योगदान आहे, ते मला कुठं दिसलेलं नाही. पहिलं तरी दिसत होते कुठं ना कुठं, पण आता मला ते कुठंच दिसत नाहीत. आणि परत जे नॉमिनेशनच्या टायमाला फोटो गाड्या दिलते, त्या डील केल्या होत्या. विशाल बोलले होते की तू सचिनला कन्व्हिन्स कर, जर नाही पळालं तर मी पण तुला नॉमिनेट नाही करणार. मला वाटलं होतं ते नाहीच करणार मला, पण सचिन दादा संध्याच्या आधी पळाले. ते त्या गोष्टीचं एक दुःख झालं की बाबा तुम्ही अशी डीलला तुम्ही पक्के राहा आणि असं करायला नाही पाहिजे. त्याच्या मागचं कारण हे एकच होतं, कारण ते पळणार होते आणि त्यांना ते प्रूफ करून दाखवलं की ते पळाले. नंतर त्यांना रोशन दादाला वाचवायचं होतं. त्यांचा फोटो रोशन दादा माझ्या गळ्यात होतं. सचिन जर नाही पळाला तर मी नाही पळणार, एवढाच मुद्दा होता तिथं. तर मी त्यांना याबद्दलच झोपेतून जागवतो. हा. दुसरं नाव आहे माझं रुचिता दामदार. या थँक्यू सो मच पूर्ण नाव घेतल्याबद्दल. आय लाईक द रिस्पेक्ट. अशीच देत जा. बसा.
हेच वाट पाहत राहते की कोणाचा मुद्दा निघतोय, कोणाचं काय भांडणं होते. आणि ते जर कोणावर आलं की लगेच यायचं, कशाच्या निमित्ताने मादामध्ये तोंड घालायचं. आणि चुकीचा शब्द निघाला की लगेच आपली गाडी लगेच समृद्धी महामार्गाला लावायची. ब्रेक लावायचा ताण नाही. पण पुढं काय होईल, ऑक्सिजन कधी होईल हे काही सांगता येत नाही. जरासा जिभेला लगाम द्यावा. कोणाबद्दल काय बोलतात हे आपण बी बघितलं पाहिजे. पुढचं नाही बोलणार. मी तुला झोपेतून जागितो याच्यासाठीच. आणि ही पाण्याची बाटली तुझ्या अंगावर वाटायला लावतो आणि घराबाहेर जाण्याचा रस्ता दाखवतो. कट 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 कट. तुला नाही बोलायचं. मी माणूस बघून त्याला इम्पॉर्टन्स किती ओके बेली मला तू काय ॲटिट्यूड आहे, कोण समजतं स्वतःला हे. मध्यरात्री 1 वाजता. सो बिग बॉस माझं पहिलं नॉमिनेशन आमचे सहानुभूतीचे कलाकार प्रभू या. सो डिस्क्लेमर सगळ्यांना आधीच देऊन ठेवते. हा 20 वर्षाचा आहे, मी 22 वर्षाची आहे. सो मी ह्याला कुठल्याही वेमध्ये वीक किंवा त्याच्या कुठल्याही गोष्टीवरती काही टिप्पणी करणार नाही आहे. हा गेममध्ये वीक आहे तर आहे. त्याच्यामुळं आता फुकटची जर का नंतर सहानुभूती हवी असेल तर ती माझ्याकडनं मिळणार नाही. आणि घेण्याचा प्रयत्न जरी करायचा असेल मला फरक पडत नाही. मागचं सीझन बघून आलाय, मागचं एक कॅरेक्टर उचलून आलाय आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे ते कोणता कॅरेक्टर उचलून आलाय. त्याला फॉलो करण्याचा प्रयत्न करतोय. पण मला असं वाटतं तो खूप निर्मळ मनाचा होता आणि हा चाड्या लावू आहे. हा इकडचं तिकडं तिकडचं इकडं सोडून मला त्याचं काहीही गेम वाटत नाही. आज 6वा आठवडा झालाय तो धोका बोका. त्याच्यावर मी त्याचं काहीच ऐकलेलं नाही आहे. आणि राहिला प्रश्न ह्याचा गेमचा, ह्याचा आग लावणं सोडून आणि XYZ कंटेस्टंटच्या मागं हिंडणं सोडून मला काहीच गेम दिसत नाही. मला म्हणते हिचं धोका बोका, पण हिचं तेवढं पण नाही. फक्त सकाळी उठून तेवढं धिंगाणा असा उदाण्या मारणं, याडवाकडं डान्स करून. जेव्हा इथून एविक्ट होऊन बाहेर जाशील ना तेव्हा डोळे उघडून बघ. तू बघशील. त्या येड्या वाकड्या उड्यांमुळे ना 2 डान्स रियालिटी शो जिंकलेत मी. तुझ्या लेवल जाऊन बघ बघितलंय मी सगळ्यांचं सगळं बघून आलीये. जेव्हा प्राजक्ता इथं होती तेव्हा म्हणतो हिला तर भांडताच येत नाही, मला नुसतं भांडता येतं आणि तुला तर त्यातलं काहीच येत नाही. त्याच्यामुळं आता गपचूप पाणी घे आणि चला. मी फिनाले लोक जाणार, फिनाल 2 पर्यंत मी जाणार. आणि आपली जवळ अख्ख्या महाराष्ट्राला मी सांगतो की मी जाणार म्हणजे जाणार. इथं कोण आहे मला काढून दाखवणार, दाखवा. माझं दुसरं नाव आहे दीपालीताई. मी ज्या काय गोष्टी चुकीच्या ठरल्या झाल्या त्या गोष्टींसाठी मनापासून सॉरी आहे. त्यांना ती सॉरी ॲक्सेप्ट करायची असेल करावं, नाही करायचं असेल तो प्रत्येकाचा प्रश्न असतो. तो महाराष्ट्राला मी बोललेली आहे. मला हे ॲक्सेप्ट करायला कुठेही कमीपणा वाटत नाही की मी बदलती आणि मी हे बदलणार. हा सीझनच चेंजचा आहे आणि मी चेंज होऊन दाखवणार. मी ज्या घरातून आले होते मी खूप एक पर्स्पेक्टिव्ह घेऊन आले होते की हा माझ्या इन्स्पिरेशन आहेत, आयडल आहेत. पण बोलतात ना की जसं दिसतं तसं नसतं म्हणूनच जग फसतं. इथे आल्यानंतर मला कळलं की पहिले 2-3 आठवडे ह्यांचा गेम खूप सिमिलर होता. आग लावणं, टोळी फोडणं. त्याच्यानंतरचा 4था आणि 5वा आठवडा ह्याच्यातच गेलं की रुचिता माझं आयुष्य कधी बर्बाद करणार. त्याच्यानंतर आलं रुचिता आणि विशालचं काय चाललं. मी इतकं नोटीस केलंय की सारखं मी कुठे जरी असले तरी डोळे माझ्याकडेच असतात. मी येताना इन्स्पिरेशन म्हणून आले होते पण आता मला माझ्यातच वाईट वाटतं की मी एका चुकीच्या माणसाला इन्स्पिरेशन मानलं होतं. कारण की हे जे आई पण मला दाखवतायत की हे बाहेर जाऊन बघू. माझी इथं कोणी आई नाहीये, माझं इथं कोणी बाप नाहीये. माझ्या आई बापालाच मी आन्सरेबल आहे की मी विशालशी काय रिलेशन ठेवणार किंवा काय रिलेशन नाही ठेवणार. मी इथे कोणालाही उत्तर देण्यास मी त्यांना पात्र समजत नाही. सगळ्यात पहिली गोष्ट तर तुझ्या आणि विशालच्या रिलेशनबद्दल मी कधीच बोलले नाही आहे. दुसरी गोष्ट, जर तू सॉरी बोलत असशील त्या सॉरीमध्ये तू खरंच मनापासून सॉरी बोलत असशील तर मग मी तिथे जिंकली आहे. त्याच्या पलीकडे मला काही बोलायचं नाही. तोडा आणि मला येस मी सॉरी माझ्या ह्याच्यासाठी नाही, मी सॉरी तुझ्यावर थुंकले त्याच्यासाठी बोलतेय. ते रिवेंज, ती रायव्हलरी ते सगळं तसंच असणार आहे. अरे एका मतावर हे ठाम माझं- राहा. तिथून तो कट करतोय, तू ऐक त्याचं जरा. ते मी ठरवेल ना. वाय द हेल आर यू जेलस वुमन? ग्रो अप, फाइंड अ जॉब अँड लीव मी अलोन. मध्यरात्री
1:15 ज्याचा एंटरटेनमेंटचा कधी होत नाही अंत, ती मी आहे राखी सावंत. हाजीर नाजीर बिग बॉसची शपथ घेऊन मी सांगते, जे बोलणार ते खरं बोलणार. मी कोणावरही अन्याय करणार नाही. जे मला 1 हफ्ता झाला आहे ते मी जे बघितलं माझ्या डोळ्यांनी त्यांनाच मी नॉमिनेट करणार. मला पहिला बोलवायचं आहे राशन, कारण मला ह्याला जागवायचं आहे. मला ह्याला सांगायचं आहे, भांडी घासूनही फक्त आपण बिग बॉस नाही जिंकू शकणार आहेत. आपण बॉडी जिम करून बिग बॉस नाही जिंकू शकणार आहेत. आपण ग्रुपमध्ये खोपऱ्यात बसून बिग बॉस नाही जिंकू शकणार आहेत. आपली परिस्थिती, आपण कुठून आलोत. मला तुला कॅप्टन बघायचा होता, पण तू त्यावेळी आला नाही माझ्याकडे. मला नाही माहित, मी केवळ घेऊन माझं फिरत होते ना बाई. तुझ्या मनातच नाहीये काय जिंकायचं, काय खेळायचं. माझा भाऊ माहित काय करतोय. जेव्हा आपण एक टास्क खेळतो ना तेव्हा फोकस करायचं, नाहीतर लोक आपल्याला लात मारून धक्के मारून बाहेर काढणार आणि जिंकून जाणार. असा मौका द्यायचा नाही. आता खेळणार, नाहीतर नेक्स्ट टाइम परत नॉमिनेट करणार. हा हफ्ता मी बघणार. पण तू झोपातून उठ. सकाळी मी ह्याचं ते पांघरूळ कंबळ, हा पांघरूळ खेचते. ते सगळे जण राहते, तू पण तर राहते तेव्हा. मी सगळ्याला उठवते. तू छान आहेस, खूपच छान. माझा मनाने मी तुला भाव मानते. हे म्हणून मी तुला नॉमिनेट, मला माहिती आहे तू मी नॉमिनेट होणार नाही, कारण की तुझ्याकडे फक्त एकच वोट आहे माझा. पण मला तुला जागवायचं आहे. बिलकुल जागणार आहेस? बिलकुल. शपथ खातोस? पाणी टाका. ओ व्हॉट अ बॉडी, हा ब्रदर विथ अनदर मदर. वा 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 वा. माझे दुसरं नॉमिनेशन आहे बिग बॉस. सागरजी या ना. तर सागरजी, तर मला माहिती आहे माझा हा होट आला, तुम्ही नॉमिनेट नाही होणार, पण मला करायचं. तुम्ही किती मस्त कॉमेडी, नंबर 1 कॉमेडी. आफ्टर मतलब मला कोणाबरोबर तुम्हाला हे महमूद, जॉनी लिव्हर त्यांच्या कॅटेगरीचे तुम्ही मस्त कॉमेडियन आहात. कारण त्या दिवशी भावच्या धक्काला मी ते प्ले पाहिला, अमेझिंग, नंबर 1. पण फक्त ते भावच्या धक्काला तुम्ही रेडी होणार का? तुम्ही कॉमेडियन आहात. आपण दोघं भेटून शोला ना असा गाजू, असं करू. तुम्ही ना 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 मला बोललो नाही मी, नाही कधी बोललो तुला. तुम्ही गच्चीत पळून गेले. नाही नाही नाही, अजिबात नाही. सागरजी. अजिबात नाही. आज आपण बेडरूम मध्ये पण मजा केली. आज आपण, आजचं नाही, आज तुम्ही. अरे पण मला कळू तर दे, तू काय आहेस, तुला कुठल्या गोष्टी आवडतात, मी काय बोललो तर तुला काय वाईट वाटेल, काय वाटेल हे मला बघू तर दे आधी. तुला जेव्हा वाटेल तेव्हा मी अवेलेबल असलं पाहिजे, असं नाही मी होणार. 24 तास सकाळी उठून तेच सांगतो, समोर तू अवेलेबल असशील, मी नाही होणार अवेलेबल. तू म्हणशील तेव्हा. मी जेव्हा स्वतःला सांगेन की मी आता अवेलेबल आहे, तेव्हा मला जे करायचं तेव्हा तुम्ही मला उठवणार. मी आता रेडी आहे. नाही, उठा तुम्ही. चला, मला आपण माझ्या काहीतरी एंटरटेनमेंट साठी करूया. कोणा इतरांची गरज नाहीये. ओके, पाणी टाका. माझं झालं. Yes, yes. थांब, एक ह्यांना मिनिट, जागवा, एक मिनिट. ह्यांना जागवा. एकच इथं तुमचा इगो क्लॅश होतोय. इगोचा प्रॉब्लेम नाहीये. असं तू कधीही सांगशील मला ये म्हणून, टाका पाणी. असं नाही होणार. मध्यरात्री 1:30 हा आठवडा सुरू करताना मी एक वाक्य म्हणालो होतो. वाट लावणार. बरोबर. या आठवड्यातील घराबाहेर होण्याच्या प्रक्रियेसाठी नॉमिनेट झालेले सदस्य आहेत: सचिन, प्रभू, प्राजक्ता, दीपाली, रुचिता, राकेश, अनुश्री, रोशन आणि सागर. म्हणजे एक वोट पण काउंट झाला. राखी, कसा वाटला ट्विस्ट? ट्विस्ट बिग बॉस. राखी, आपण किती सीझन केले आहेत? भरपूर बिग बॉस. हा खतरनाक सीझन आहे. ट्विस्ट ट्विस्ट ट्विस्ट. काय म्हणालात? माझ्या नॉमिनेशनने फरक नाही पडणार. बाकीचे 2 आहेत, 3 आहेत. राखी, आपण भरपूर सीझन केले आहेत, पण मी बिग बॉस आहे. मी किती सीझन केले आहेत? जाऊ दे.
तुम्हीच सगळे आहात बिग बॉस. राखी, हो बिग बॉस. 7 होते, आपण 9 केलेत. धन्यवाद. शुभरात्री. व्हेरी गुड बिग बॉस, मला आवडलेलं आहे. ट्विस्ट बघा, ट्विस्ट बघा. क्या करते यार? ऐक ना मध्यरात्री 1:45 वाजता. आज पहिल्यांदा तू माझा नाही ऐकलीस. तू पण नाही ऐकत, अनुश्री पण नाही. तुम्हाला ना काय झालंय माहितीये की लोकांनी बोलत ना तुमचं ब्रेन वॉश केलंय. नाही आता ऐकतो काय हा, बोल. विशाल, मी तिलाच नॉमिनेट करणार होते, पण तू जसं बोललास ना तिने ऐकलं. मी तुला बोललोच नाही, मी फक्त ऍक्शन आपण केलं. तिने तर पाहिलं, तिने सीन क्रिएट करणं सुरू केलं. तिने दीपाली ताईला सांगितलं की विशालने रस्त्याला खुणवलं त्यांनी म्हणून. परत ते तसंच झालं असतं की लोक ठरवून हे वगैरे. नाही पल चेंज होत होतं, तुला नाही कळत. प्रत्येक वेळेस गेम कळतोय, तुला कळतंय का? मी कॅल्क्युलेट केलं होतं की ऑलरेडी 3-3 तू वेस्ट केलं एक नॉमिनेशन. मी वेस्ट केलं बिकॉज ऑफ यू. नाही बिकॉज ऑफ मी नाही मुद्दा क्रिएट ऑलरेडी केला होता. केलं तर काय होतं का? त्याच्याने काय होणार होतं? यू स्टिक टू युअर प्लॅन. मी दीपाली आणि प्रभूलाच करणार होते. Right. जसं तन्वीचं नॉमिनेशन आलं मी अशी होते, आता तर हिला सोडत नसतं. आता मला कसं कळणार ते? अरे हो, पण जरा थांबायचं होतंच ना. मी फक्त तुला तन्वी बोललो कारण एक चॉईस तन्वी एक चॉईस तन्वी घातला असताच ना ती नॉमिनेटेड असते. आय नो, पण त्यांनी ते पाहिलं होतं विशाल. मी तुला एक सांगते, माझ्या डोक्यावर खूप ओझं तुला नॉमिनेशन कसं करायचं. आज तू केल्यामुळे माझ्या डोक्यावरचं ओझं गेलं. बरं मी जे मुद्दे सांगितले आत्ताच होते अरे पण आजचं काय होतं क्रजेस, आजचं काय होते त्याच्यात मी मोडत होते. अरे पण एनिवेज जाऊ देत. अरे पण जाऊ देत, बरं झालं. त्याला घातलं ठीक आहे, दुसरं सचिन चान्सच नव्हतं. का केलंस तू मला समजलंच नाही. मला दुसरा ऑप्शनच नव्हता माझ्याकडे. प्रभू, अरे प्रभू रिवेंज गेम मध्ये मलाच केलं असतं, मी त्या काउंट मध्ये होते. ते सचिनने पण तेच केलं. हो पण मला प्राजक्ताकडनं काय एक्सपेक्ट करत होतीस? प्राजक्ताकडनं नव्हतं एक्सपेक्ट करत मी. प्राजक्ताकडनं मला होतच मग तेच सांगते पण मला एक पोटचं होतं ना. मला हे वाटलं नव्हतं की सचिन दादा मला करत होते. मला असं होतं की सचिन दादा राकेश दादाला करणार आणि त्यांच्या ग्रुपमध्ये कोणाला तरी करणार. नसता गेला. बिनफुकट पंगे घेते माहिती तू. विशाल सेफ खेळला. त्याने विचार केला असेल की ऑडियन्स समोर मला निकषमध्ये मी हिला कसं टाकलं वाटेल. बोलू नको. मी बोलेन त्याला की तू सेफ खेळलास, मग आम्हाला का टाकत होतास तू त्याच्यात की आम्ही बोललं पाहिजे. रोशन दादाला नाही कळत गेम तेवढं. अरे नाही कळत गेम काय, ऐकायचं नाही. मग काय करतो आपण? फक्त जेवायला बसतो का? हे बोलून 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 ना की विशालचं ऐकतात, विशालचं ऐकतात, विशालचं ऐकतात. तुम्ही रिबेल झालाय. नाही नाही नाही, सॉरी, मी तर नाही झाले. तो तर झालाच आहे, तो रिबेल झालाय. तो झालाय. मला एक प्रश्नाचं उत्तर देतो. टोळीत काय करतोय? मला त्याचा भार घेऊन चालायचं नाही पुढे. मला फरक पडत नाही कोण सेफ आहे या नॉमिनेशन. एक मिनिट, या नॉमिनेशनमध्ये कोण सेफ आहे? विशाल. टोळीतले कोण नॉमिनेटेड आहे? रुचिता, अनुश्री आणि रोशन. देख क्या होतं आहे ना, मी ज्या दिवशी त्याचं नुकसान केलं, काही हे केलं आणि जर तो पलटला तर वेगळी गोष्ट आहे. हे काय लोक बोलतील आणि तो पलटला, तसा पार्टनर का पाहिजे मला? मध्यरात्री 2 वाजता. तू सेफ का खेळलास? कुठे? तू का नाही तन्वीला वोट केलंस? मला असं वाटलं की ज्याने काही चान्सेस आहेत त्याला काढ. प्रभूमध्ये काहीच फरक. मला प्रभूला कसंही टाकायचंच होतं आधी. एकदा ते झालं ना की आपलं झालं. पण अनुश्री फिरते, अनुश्रीला नाही भाऊ, मी आता तेच मी बोलत तुझ्या होतो कोणत्याही की डीलमध्ये तिला नाही. दुसऱ्यांदा झालंय. दुसऱ्यांदा नाही, तिसऱ्यांदा तर तिला झालंय. विचारलं की तू काय केलंस? ती बोलली की प्राजक्ताला तर मला करायचंच होतं, माझं पर्सनल आहे यार, ते मला सांगू नको. मग चल ठीक आहे, तू प्राजक्ताला केलं, ओके. सचिनला काय केलंस? तर ती बोलली कारण काटा ग्रुप वॉज टार्गेटिंग सचिन. तर मी वाचली असते असं तिला वाटलं. मी बोला एक मिनिट, मेरे को बता, तू जेव्हा सचिनला टार्गेट केलंस पण बॅल्कनीने तुला नाही केलं असतं का? है ना? तेच झालं ना. तेच झालं. तर चेन तुझ्यापासून सुरू झालं. मी त्याला आज अजून एक तिने मला नसतं गेलं, माझ्या डोक्यात ती होती पण नाही. तिने पहाटे 4:15 वाजता. आता मी उद्यापासून इंडिव्हिज्युअल प्लेअर. तुम्हाला टोळीची ताकद नाही माहीत आहे, फक्त टोळी करता. तुम्हाला हे नाही कळत की टोळी की सबसे ज़्यादा जरूरत तुम तीनों को है, मुझे नहीं. टोळी हा शब्द सोडून पण माझा एक अस्तित्व मला निर्माण करायचं. तुमच्या डोक्यात घातलंय लोकांनी माहिती आहे का? आणि तुम्ही एफेक्ट होताय. आज अनुश्रीने केलं जे टोळीने सांगितलं, नाही. रोशनने केलं जे टोळीने सांगितलं,
तू नाही केलं रोलने सांगितलं. मी करणार होते पण मला रिझन नको देऊ. मी काय काय विचारतो आणि काय बोलतेय. हो नाही केलं तुने, नाही केलं रोलने सांगितलं. त्याच्यात तुला काय म्हणायचं आहे? हे 3 लोकांनी नाही केलं, 3 नॉमिनेटेड आहे. याच्यातून ना 2 लोकांना मी वाचू शकलो असतो आज, अनुश्री आणि रोशन. हे बघ तू मला सगळं सांगतोयस आणि मला माहितीये, पण कुठेतरी मी पण तर गेम खेळते ना. तुम्ही त्यांच्या हातात खेळताय. जे ते लोक तुम्हाला 10 वेळा बोलते ते त्याच्याने तुम्ही अफेक्ट होऊन खेळताय का? अरे बघ तू कसं आहेस मला नाही माहिती. एक ऐक ना मला कळलंय. उद्यापासून तुम्ही तुमचं खेळा, मी माझं खेळू. चल मला तू कोणाची गरज नाही. भाड में जाओ. बरोबर किसका जरूरत है गेम के लिए. ये गेम के लिए, बिग बॉस के गेम के लिए. आज अभी तुम लोग को ही निकालता हूँ मैं. चल. तू प्रत्येक गोष्ट इगोवरती काय इगो आहे घेतो? माझं. वन डिसिजन. माझं इगो आहे. चल जा, गुड नाईट. आहे उद्यापासून खेळा माझ्या बरोबर. चल. यू अगेन्स्ट मी. लेट्स सी. 37वा दिवस सकाळी 10 वाजता. गुड मॉर्निंग महाराष्ट्र. गुड मॉर्निंग महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. सकाळी 11 वाजता. ही राणी विधवा आहे. पुसा सिंदूर नाहीये. नवरा ही राणीला नवराच नाहीये. जब कुठे काही चुकीचं होत असेल तर मला येऊन सांगा. हॅलो. हो ते कोपऱ्यात बसून बोलू नका. हो. काय? हॅलो. हाँ. राखी जी एक हेलो से पिघल गए. अरे वा. एक सागर भाऊ. राखी नो. सागर भाऊ राणी असशील तू राज्यात. मी फक्त माझ्या प्रजाला, आमच्या आशियानात नाही. मी माझ्या प्रजाला थोडा आराम देत होते. हे थोडे लूज झाले. तुमची एनर्जी खाली झाली की आम्हाला सांगा. आम्ही बरोबर. तुमची पण. हो मी चार्जर आहे तुमचं. खालीच होत. आय एम युअर लव्ह चार्जर. आय एम युअर लव्ह चार्जर. आय एम युअर लव्ह चार्जर. सकाळी 11:15 वाजता. त्याचमुळे खूप हेवी वाटतंय मला. जे काय बोललं गेलं आणि जे काय मी बोललो सचिनला मला नाही आवडलं. मी बोललो शेवटी म्हणूनच बॉटममध्ये येतो म्हणून असं विचार आहे म्हणून मी असं काय बोललो त्याला. कुठे एवढं मनाला हे करून घेतो. ठीक आहे होत असतं हे सगळं. आणि सचिनला हे शिकवतात. सचिनचं स्वतःचं कुठे काय आहे. लोक म्हणते लोक विशाल चालू मी ते मी तुला कधी काय करायचं बोललो. मी तुला फक्त एका टास्क मध्ये बोललो काय करायचं ते लाईन क्रॉस करू नको गाजर घेऊन. माहितीये. आणि त्यावेळेस मी पण नाही केलं ना. असं नाही की मी केलं आणि तुला बोलतोय. विशालने काय केलंय या सगळ्यांना ना त्याच्या टॉप 5 टॉप 6 मध्ये ठेवून दिलंय. तू दिसतो माझ्याबरोबर इथे दिसतो. त्याच्यामुळे ते सगळेजणांना तसं झालेत. काल आपण वेगवेगळ्या डायरेक्शन मध्ये खेळलो यार. 4 पहिल्या खेळलो. मी आपल्या ग्रुपमध्ये मी बरोबर खेळलो त्याच्याशी. तू तन्वीला का नाही केलं.
मला तन्वीले करायचं नव्हतं, मला बापटले करायचं होतं. पण बापटनं तो झालेला ना. ऑलरेडी बापट दुसऱ्यांदा मॅ गेलं. नाही मग काय नाही. पहिल्यांदा कोणी गेलो होतं सांगतो ना मी, सागरदाना. दुसऱ्यांदा मॅ केलं. आणि तिसरा सचिन केलं. हा, तिसरा सचिनदाने केला. सागरचा पण काहीच मुद्दा नव्हता काल. अरे मी तुला सांगते ना, काहीतरी फालतू रिझनवर सागरला तर मी तुला सांगते, सागरने आपल्या दोघांना करण्याच्या बाकी रिझन पण मी तुला सांगते. तिकडे त्याला दिसले खूप जण आहेत. आपल्याला करणाऱ्याचा अर्थ त्याला माहिती आहे की आज ना उद्या आपण दोघं त्याला करू, पण त्याच्याने तो काय बात होत नाही. त्याला त्या एवढ्या लोकांचं हे मिळत आहे. मला प्रॉब्लेम काय की मी चिथवलं गेलो. नॉर्मली होत नाही मी कधी. असं वाटतं की मी काय बोलायला लागलो इथे राहून, काय बोलतोय, काय चेंज होतोय का, काय कसा होतोय मी. थोडंसं डाऊन वाटतंय आज मला. त्यामुळे नको डाऊन होऊन, कशाला डाऊन होत करतो यार. आर बी कम ऑन हँडसम बॉय. सकाळी 11:30 वाजता. प्रभू कधी सांगणार. असं काय करतोय तो की नाही जाते, मला खरंच नाही माहित. बिग बॉस, मला तुमच्या हाताने आंघोळ करायची प्लीज. या वॉशिंग मशीन मध्ये मला धुवून काढा प्लीज. तरी गोरा होईन मी. मला मम्मीची आठवण यायली. या ना प्लीज. तो आपल्यालाच दिसत नाहीये. मी त्याला शोधतो घरी, मला नाही दिसत तो. मी त्याला बघायचं असेल ना तर मी तन्वीला बघतो. तन्वी दिसली की तो बाजूला दिसतो. दुपारी 12 वाजता. पण मला जाणून घ्यायचं आहे की काय तुझ्या डोक्यात आलं की मी चल प्रभू तर तुझ्या ग्रुपमध्ये मला कळतं, पण मला मी तुला एवढं पण ऑप्शन होता, हां पण स्ट्रॅटेजी वाईज वेगळं होतं काहीतरी. ग्रुपचं स्ट्रॅटेजी. पण मग तू तर पर्सनल खेळतोयस म्हणतोस आणि मग तू ग्रुपसाठी खेळलास. ग्रुपसाठी पण खेळायला लागतं प्राजक्त. पर्सनल पण असतंच, पण लेवल्स असतात प्रत्येक. तर रोशनशी जास्त भीती नाही म्हणून त्याला नको घालायला. मला नाही उत्तर येत त्याची. अरे जे काही असेल डोक्यात ते सांग ना. सॉरी. इट्स ओके. पण बोल माझ्याशी. नंतर बोलेन. कारण सगळं ना कॉन्ट्रॅडिक्टिंग वाटतंय. आहेच ते. तर मला ते कळतच आहेच नाही. ते. आहेच कॉन्ट्रडिक्टिंग आहे. सगळं कॉन्ट्रडिक्टिंग आहे. गेम आहे. पर्सनल लाईफमध्ये नसतं केलं काही. पण गेम पण तर आपलंच एक्सटेन्शन आहे ना, आपण जे आहोत. नाही तुला वाटतंय गेम खूप वेगळा आहे, खूप वेगळा आहे. फक्त थोडंसं प्राजक्ताच थोडं वाईट वाटतं ते. म्हणजे नाही का एक अचानक सडनली एक आपल्या सोबत उठणार बसणार आधार होऊन जातो ना माणूस. आणि त्या आधाराची खूप गरज आहे. ते बोललो मी काल ना, तेच बोललो मी. खूप गरज आहे. तेच बोललो मी काल. मला एवढंच कळतं, आपल्याला जी लोक आवडतात आपण त्यांना घराच्या बाहेर जाण्यासाठी आवडी निवडीचाच प्रश्न नाहीये. तू हे आवडतात ती गोष्ट वेगळी आहे, गेम ही गोष्ट वेगळी आहे. रुचिताचा गेम आवडतोय तुला? नाही आवडत नाहीये. ते कॉम्पिटिशन, ते गेमसाठी ॲज ऑडियन्स पॉईंट ऑफ व्ह्यू मला कोणी आवडत नाही इथे. मला ना विशाल आवडतो ना त्या टोळीमधला कोणी आवडत नाही मला. माझं बस चाललं तर मी सगळ्यांना एक एक धोपटून काढून घरात पण मग गेम तो नाहीये का? मला काय हवी होतंय हे. ते आवडतात लोक मला ठेवायची इच्छा जरी असेल तर नाही ठेवू शकत मी ते. मी तुला दरवेळेला बकअप करायचा प्रयत्न करत होतो की बाहेर आहे, तिकडनं बाहेर आहे, सगळ्यांबरोबर इंटरॅक्ट कर. तुमचा बाल्कनी ग्रुप खूप झाला होता आणि तू ॲक्सेप्ट कर किंवा नको करूस. ॲज अ त्याला झाले खूप दिवस. पण 6 आठवड्याची जर्नी दाखवली आहे. रणनीती तुमची असती तरी मला दिसली नाही ना ती. मी त्याप्रमाणे दिलं ओपिनियन माझं. आणि वर्सेस तुला बाकी लोकांची रणनीती दिसती आणि माझी नाही दिसत आहे. नाही दिसत. काय दिसत पण नाहीये मला. लाईक रोशनची मला दिसत पण नाहीये. मग तो का नाही तू डागे? पण मला तो एक ती डोक्यात माझी स्ट्रॅटेजी आहे. ती काय ते नाही सांगू शकत मी आत्ता तरी. ओके. दुपारी 2 वाजता. प्रभू, 2पेक्षा जास्त एक वॉर्निंग आहे आपल्याला. आपण जेव्हाही चहा बनवणार थोडं पाणी यूज करा. पाणी घेतलं विचारा आरबी दादाला. तुम्ही भाऊ बहीण दोघांनी दूध पितात? नाही. त्यांच्यासाठी चहासाठी दूध ठेवा आणि माझ्या त्या दूधच्या पाकिटला हात लावायचा नाही. आम्ही काहीच प्यायचं खायचं नाही का? विशाल दादानी पण असं करावंच लागतं. हे बरोबर राशन हे करावं लागतं. काय मग सकाळी विशाल दादानी पण वाटीभर दूध घेतलं होतं आणि परत चहा पण पेले. मला दूध पिऊच शकत नाही, उलट्या होतील त्याला. त्याचा स्वतःचं दूध असतं ते. नाही, माझ्या देखत डब्बा फोडून मी दिलाय तर. अरे त्याला उलट्या होतील, त्याला लॅक्टोजचा प्रॉब्लेम. त्याला कसं समजू मी? आला विशाल बोल. तुम्ही सकाळी वाटीत दूध नव्हतं घेतलं? अर्धी वाटी. तू कोण आहेस? तुला का सांगू? मी सदस्य. तुला का सांगू? पण का सांगू? तुला का सांगू? काय
विचारतोय तुला का सांगू कॅप्टन विचारेल राणी विचारेल तू का विचारतोय का विचारतोय? इसका 15 अंडा मेरा लेने का इसका अंडा किधर है पहिले वो बता पहिले ते हिसाब पूर्ण करूया कुठे ह्याच्या 15 अंडे मला पाहिजे जेवायला आता तुझा प्रश्न विचार काय की तुम्ही हे नॉर्मल दूध घेतात लेट मी टेल यू मी लॅक्टोस इंटॉलरंट हो. मेडिकल रिपोर्ट देऊन आले तुमचा दूध आलेला आहे वेगळा. मिल्क पाठवतात आज जे तुम्ही पोहे खाल्ले सकाळी प्रोटीन ते कुठलं दूध होतं? मी सकाळी 80 ml नॉर्मल दूध घेतो आणि माझा संपव 80 ml पण नाही आता 60 ml घेतो प्रोटीन घालतो आणि पोहे घेतो हा. मी सकाळचा नाश्ता करतच नाहीये. जेव्हापासून आलेली आहे तुम्ही तेव्हापासून हा काही बोलला की तुमचे 15 अंडे मागतात. नाही तेव्हापासून कारण मी तुम्हाला सांगतो नाही कारण तुम्ही तो tension नका, मी माझ्याबद्दल देऊन टाकतो अंडे मग म्हणजे तोंड तर नाही राहणार अंड्याचं काढायला हा. ते अंडे Very good, आल्यावर मी very देऊन good. Thank you, sir. टाकतो आणि मग कोण मचमच करतोय मग मी सांगतो. मग तू ठेवून टाक त्यांचे हा, अंडे. त्यांचे अंडे आल्यावर देऊन टाकतो. हा. दुपारी 2:45 वाजता. त्याला तुझ्याशी भेटायचंय पण त्याला बांधून ठेवलेलं आहे. हात सुटेत कधी कधी मन आणि ते बांधून ठेवलेलं आहे. मला असं वाटतं ना की तो स्वतःच्या पर्सनॅलिटीला कॉन्ट्राडिक्ट करतोय एक ग्रुपला मेंटेन करायला. तो आहे शाणा आहे तो. हा तो शाणा तर आहे. त्याने पहिला बिग बॉस केलेला आहे. दुसऱ्या दोघींनी केलं नाहीये. ते लोक आहे स्मार्ट इतकी नाही. अरे तुम्ही सिनियर आहे यार तुमचा आदर्श घेऊन कुठेतरी आम्ही पण तुमच्याकडे चांगल्या आदराच्या भावानं पाहतो. तुम्ही हे असे पांचट मुद्दे मांडताय बाल्कनीचा याचा त्याचा काय गेम आहे इथे का काही रोज गोट्या गोट्या खेळतोय 10 गोट्या मी जिंकलो 5 गोट्या तू हारला. तुला केलं तू त्यांना केलं ते कोणी मी तर माझा तो थोडासा हे चेंज झाला मी तर दीपाली ताईवर येणार होतो पण तो एक वोटिंग माझा पालटला. कधी आपल्याला वाटतंय तन्वी ह्यांना कंट्रोल करते ती करते सगळ्यांना कंट्रोल करते. तन्वीनी खूपच मला प्रेम दाखवून आता मला खरं सांगू मला माहित नाही तिचं प्रेम खरं आहे माझ्यावर बहिणीचं की नाटक आहे मला माहित नाही. ह्यांची एक हिस्ट्री राहिली आहे हिची आणि तिची. आमची खूप मी बेस्ट फ्रेंड्स होतो पहिल्या आठवड्यात. मी तिच्या कॅप्टन्सीसाठी माझं कॅप्टन्सी अशी लढली आहे. सो मी तिला खूप प्रेम दिलं पण मग तिला कळलं पहिल्या आठवड्यात मी निगेटिव्ह दिसते. ती डायरेक्ट पालटली. म्हणून मी म्हणते की भाऊच्या धक्क्याच्या अनुसार तिचे डायनामिक्स चेंज होतात. आता राखी तुमच्याकडे येऊन बसते म्हणून मी असं सांगू का तुम्ही तिच्या मागे फिरता नाही पण ठीक आहे तो त्यांचा गेम असेल त्यांचा गेम प्लॅन असेल मला कोणाच्या वैयक्तिक याच्यामध्ये जायचं नाही किंवा वैयक्तिक याच्यामध्ये वैयक्तिक याच्यामध्ये मला ते नातं पण नाही घालायचंय. तिला विशालची दोस्ती पाहिजे पण जेव्हा ही जाणार बाहेर विशालने मला सांगितलंय मला तिच्याशी दोस्ती करायचंय तू तिला माझ्याजवळ आण पण तिला ही नकोय. तुम्हाला माहित आहे. हो क्लिअर आहे ते. तुम्ही दोन गँग एकत्र झालेले आहेत आम्ही एकटे आहोत. हे तुला बोलण्याचा काहीच मुळीच अधिकार नाही की एकत्र झाले. पण विशाल शिकवताना आम्हाला दिसतो की पद्धतशीर दिसतो तुम्हाला शिकवताना. टास्क असून देत कोणतंही काही गोष्ट असून दे तो लीडर म्हणून उभा असतो आणि तुम्हाला सगळ्यांना स्टुडंटला शिकवत असतो. मी कुठे होतो सगळेच असता तुम्ही तू प्राजक्त सागर दादा तिघं पण असता तुम्ही तिकडे. सगळ्यात पेक्षा जास्त विशालच दिसतोय स्ट्रॉंग. हो दुपारी 3 वाजता. तू मला नॉमिनेशन मध्ये का टाकलं? 15 अंडे चल 15. हा आजपासून तो खुल्ला बोलणार आहे माझ्या समोरच. विशाल सारखं म्हणतो ना तुझे 15 अंडी मी घेणार तुझे 15 अंडी मी घेणार जे जो शर्तीमध्ये जिंकला होता. तर ही म्हणते की एकदाचा देऊन टाक तर तो देतोय. हे तुम्ही तुमच्या हातात घ्या आधी. अरे ठेव तिथे बोलतोय कार्यक्रम थोडी कारण मला आठ लाव. प्रत्येक बार हा घेतलं. अरे हे बच्ची आहे की आपण दिलं हा ठीक. तू दिलं मी ठेवू ठीक आहे मी ठेवते थँक्यू. विशाल हे अंडे माझे आहेत. आता तुला जे बोलायचं ते बिंदास बोल. आता हा फ्री झालेला आहे. ज्या टायमाला मी बोलतो त्या टाइम तू कान बोलू लागत नाहीस काय ते कसं रुचिता माझं उठती रोशन उठतोय. मग तुला परत बोलणार ते कशाला गरज पडते ताईची म्हणून मी तिथल्या तिथेच फेऱ्या मारत बसले होते सगळं ऐकत होते कानाने. आणि मला तू माझ्यावरती पण टॅग नकोय की दुसऱ्यांच्या मुद्द्यामध्ये जाऊन पडते. आता अंडी देऊन भार मोकळा केलायस आता डोक्यामध्ये थोडासा प्रकाश पाडून घे. कुठल्याही गोष्टीत चॅलेंज काही पण लावायचं नाही फालतूचं. तू दिला माझ्या अंडे भेटलं आता मी तुला बोलणार नाही. तुझं बोलण्याचं आणि अंड्याचं काहीच संबंध नाही. मला फक्त हे प्रॉब्लेम होतं तुला बोललो की तुला मी 15 अंडी दिली आणि तू माझ्या खाण्याबद्दल मागून बोलतो फक्त एवढंच होतं. सिम्पल आहे त्यात काय असं नफरत किंवा असं नाही आहे माझ्या मनात. झालं संपलं दिली अंडी मी डन. राहीन खाईन तर राहीन. हेच त्याने येऊन शांतीत तुझा मुद्दा आता गंडवून टाकला. तुझ्याकडे काही उरलंच नाही आता. हा त्याचा गेम आहे.
दुपारी 3:30 वाजता. गेम तुला खेळायचं असेल तर उचल त्याला, दोस्ती कर, प्रेम नाही. आणि तेही करावं लागलं या शोसाठी. ट्रॉफी जिंक, काढ तिला बाहेर. तिला तिथं तसंही जाईल बाहेर. तुझं हुस्न आहे, या हुस्नाला आग लाव, नाहीतर ते हुस्न यूज कर, तुझे डोळे यूज कर. याला एका दिवसासाठी तुझ्या पाठीला होता, मी तुझे गुलाम होणार इथं. नकोस, तू माझ्यासोबत जी आहेस तीच चांगली आहेस. मला त्याचा राग आहे, मी त्याला मॉडर्न एक वेळ, पण मी त्याच्याबरोबर आजूबाजूला दिसणार नाही बसताना. विशाल कोटियांच्या आजूबाजूला दिसणारच नाही. दुपारी 3:45 वाजता. आज फिजिकल टास्क आला तर तू स्ट्रॅटेजी बनव. ओके, तर तुला बोलतोय. हो, मी मान हलवली. तोंडाने बोलता नाहीत. काय बोलू, तूच काल झटकलंयस मला. मी थकलोय यार. लोकांशी भांडू, तुम्हाला कन्व्हिन्स करू, स्वतःचा गेम खेळू. कधी माझ्या जागी स्वतःला ठेवून एकदा विचार कर, कळेल तुला. तुला जस्टिफाय करू. मला एवढंच कळतं की किती जरी झालं तरी मी माझ्या लोकांवर गिवअप नाही करत. आणि तू काल झटकलंस जेन्युइनली. मी लोकांना एकदाच समजवतो, तुझ्या केसमध्ये 5दा समजव. पण तू हे स्वतः पण समजायला रेडी नव्हतास की पर्स्पेक्टिव्ह असू शकतात आणि तूच हे समजवतो. पर्स्पेक्टिव्ह नाही, मला रिझल्ट मॅटर करतं. काय आलं सच्चू? इथं या पुसते मी डोळ्यातलं पाणी तुमचं. ओ माय गॉड. नो. काय कुकरमध्ये? त्याच्यात बॉईल करायला ठेवलाय. वाह वाह. घ्या कांदा कापा. यार छोटी छोटी बातों में खुश हो जाते. तेच ना, छोटी छोटीच करायचं. मी काय म्हणतो, त्यांना तेवढं पण नाही भेटलं ना. मला काय मिळालंय मला माहितीये. व्हायरल आहे, व्हायरल आहे. मला काय मिळालं इथं आणि इथं. आणि व्हायरल आहे, आता आता नाही भेटू शकत. अरे आज टास्कमध्ये पण वाट लावणार आहेत. हो का? माहीत नाही, असं वाटतंय मला. नाही का लावतील? कारण की मी जरा मोडी झालोय म्हणून आज. मुडी झालेस. संध्याकाळी 4 वाजता. राखी, येस बिग बॉस. काल दिवसभर आपण हे घर पाहिलंय. घरातील सदस्यांबद्दल आपली मतं तयार झाली असतील. हो. आणि याच आधारावर जर आपल्याला संपूर्ण घराला मेडल द्यायचं असेल तर ते कोणतं मेडल असेल? गोल्ड, सिल्वर की ब्रॉन्झ मेडल? तू सांगू नकोस मला. अरे जेवण आहे. सिल्वर. अरे गोल्ड दिलं की तुम्ही लोक झोपेल मग परत. राखी. येस बिग बॉस. आणि समजा याच मेडलवर घरातलं रेशन कार्ड ठरणार असेल तर? राणी साहेबा, तुमच्या प्रजाचं बघा जरा, गोल्डन म्हणा त्या. हो, तुम्हाला तर आता बोलले की मी बोलणार. तुम्ही बघितलंय कालपासून किती मेहनत करते. हो, सिल्वर बरोबर आहे. मला असं वाटतं मिडल क्लास जे आपण आहोत. माझ्यावर राखी. बिग बॉस. आपण सिल्वर ठरवलं. येस. पण बिग बॉसच्या मनात वेगळं आहे. ओ ट्विस्ट ट्विस्ट ट्विस्ट. या आठवड्यात बिग बॉस पूर्ण घराला देत आहेत गोल्डन रेशन कार्ड. वाव, ब्रँच. गोल्ड आहे काय ब्रॉ? संध्याकाळी 4:15 वाजता. सनम केळा दिया, सनम ने केळा दिया, सनम ने केळा दिया. जाऊ द्या दादा, दुसरी आणू वहिनी. अरे हा, दुसरी आणू. ठीक आहे, दुसरी आणली नाही मी. तुम्ही बी तेच पाहिजे. अगं ते दूध आधी खराब आलं होतं. हो सचिन, ए, मला वाचवा. या तुला अंड्याची शपथ आहे. तुला अंड्यांची शपथ आहे. कोणाचा अंडी पाहिजे का राखी पाहिजे? मी बघते कोणाचा हातात जाते. सोडा मला, मला सोडा. मी असे किती कांडे सोडून आहे. तुझं माझं प्रेम नाहीये. हो आहे. आहे. राखी, हो. तुझ्यासाठी काय काय केलंय मी? काय केलंय? काय काय केलंय? काय केलंय? नॉमिनेट झालोय तुझ्यासाठी नॉमिनेट झालोय. एक आठवड्याची रेस घेतली मी.
विचार कर. अरे याने काय केलं? माझा हात निघेल. मी याने काय केलं तुझ्या? काय केलंस? फक्त प्रेम दिलं. तू नाही असं. माझी अंडी तुला देईन, तू हात सोडव. ओय! हे काय? अरे खाली अंडे ते भेटले आता. राखी असं तुम्ही बघत राहणार, मला घेऊन जाणार. अब तेरे बिन जी लेंगे हम. नको नको नको. जहर जिंदगी का पी लेंगे. बाहेर चालू आहे प्रयत्न, कसले तंटा होण्याचे प्रयत्न. तंटा. राखी आहे ना धमाल करायला. अरे बाबा, तुला केळं दिलं. दिलं पहिले तुला केळं. तुम्हाला दिला, नंतर मला अजून तिसरा कोण? संध्याकाळी 5:15 वाजता. What a grace. Oh my God. आता नेक्स्ट. 1 2 3 4. सुटली गाडी सुटली अन पदर गेला न वरा. पोरी जरा जपून दांडा धर, पोरी जरा जपून दांडा धर. हसू लागली खेटू लागली, माझं काळीज आलं न वरा. चिमटालाय जोरात घेतला. प्रभू मोठा झालाय. राणी सरकारांना मजा आली. 1 2 3 4. संध्याकाळी 6 वाजता. मी आपल्या घरी जसं लाईट 5 मिनिटासाठी 10 मिनिटासाठी जाते येते, तसं इथं एकदाही बघितलं नाही लाईट गेलेली आले. गावी लाईट जाते. अरे किती वेळा जाते? सतत जाते. जनरेटर नाही. खूप जास्त जाते. खूप जाते. गावी तर अर्धा घंटा 1 घंटा, कधी कधी तर दिवसभर बी नाही येत. आणि टीव्ही, मग टीव्ही बघितल्यानंतर आमच्या घरात टीव्हीच नाही. नाहीये. एवढं घर आहे आमचं, एवढंच. केवढं? एवढंच? हा एवढंच. मग आता मोठं बनव. ते बाथरूम पशी तेवढी जागा आहे का? तशी जागा आहे पुढं. आता तू एकदम वरती जाणार आहे त्याच्यानंतर. अशी 15 फूट. बिग बॉस असं मोठं करतं सगळ्यांना. टीव्ही देणार सगळे लोक तुला. मी देणार टीव्ही. ठीक आहे. टीव्ही तर आता घेऊच. संध्याकाळी 7 वाजता. प्रत्येकाचं एकेकाचं आहे, घेऊन जा.
नाही सर, नाईस टी शर्ट्स. स्पॉन्सर टास्क. प्रत्येकाच्या नावाचे आहेत हा हे सगळे. बिग बॉसकडून घरातील सर्व सदस्यांसाठी ही विशेष भेट. आपण हे कपडे बिग बॉसच्या घरात संपूर्ण सीझनमध्ये केव्हाही परिधान करू शकता. बिग बॉस. थँक्यू. प्रभूला कपडे आले. सो मच. वाव वाव ना. थँक्यू सो मच बिग बॉस. रात्री 8:15 वाजता. ओ माय गॉड. कोण? नाही काहीतरी वेगळं. करेक्ट. आज आपल्याला भेटायला येत आहेत तंटापूरचे महाराज तंटोजीराव भांडकुदळे यांच्या ज्येष्ठ राजकन्या आणि राखी यांची मानलेली बहीण तंटावती. तंटोजीरावांच्या अतिलाडामुळे तंटावती अत्यंत हट्टी बनल्या आहेत आणि आज कॅप्टन पदाची उमेदवारी मिळवण्यासाठी आपल्याला तंटावती यांचा असाच एक हट्ट पूर्ण करावा लागणार आहे. तंटापूरच्या दरबारात आज कॅप्टन पदाच्या उमेदवारांची निवड करण्यात येईल, परंतु दरबारात प्रवेश त्यांनाच मिळेल जे राजकन्या तंटावती यांची वेणी सर्वात आधी बांधतील आणि त्यांची मर्जी जिंकतील. हा टास्क 2 टीम्समध्ये पार पडेल. जी टीम सर्वात आधी वेणी बांधून पूर्ण करेल त्या टीममधील सदस्यांना दरबारात जाण्याची संधी मिळेल. इथेच येईल या टास्कमध्ये एक महत्त्वाचा ट्विस्ट आणि हा ट्विस्ट काय असेल हे आपल्याला दरबारात गेल्यावरच कळेल. टीम ए मध्ये असतील अनुश्री, विशाल, रुचिता, रोशन, प्राजक्ता, प्रभू. तर टीम बी मध्ये असतील तन्वी, राकेश, दीपाली, सागर, सचिन, राखी. राखी यांना मिळालेल्या शिक्षेनुसार त्या स्वतः कॅप्टन पदाची उमेदवारी मिळवू शकत नाहीत, परंतु आपल्या टीममधील इतर सदस्यांना समर्थन देण्याकरिता टास्कमध्ये सहभागी होऊ शकतात. सहभागी होण्याबरोबरच राखी आणि प्राजक्ता या टास्कच्या संचालक देखील असतील. कोणत्या टीमने सर्वात आधी वेणी बांधून पूर्ण केली आहे व एंड बजर वाजेपर्यंत सुरक्षित ठेवली आहे हे संचालक एकमताने जाहीर करतील. हा टास्क अशाच पद्धतीने फेऱ्यांमध्ये पार पडेल. सर्व फेऱ्यांच्या शेवटी जे सदस्य या टास्कमध्ये टिकून राहतील ते बनतील या आठवड्यातील कॅप्टन पदाचे उमेदवार. शुभेच्छा बिग बॉस. रात्री 8:30 वाजता. आज या टास्कचं पूर्ण रचयिता रोशन आणि अनुश्री करतील. चला सांगा काय करा. ऐका आता आहे ना जी गाठ आहे ना ती गाठ जॉईन आहे बघा. ती जी ॲक्च्युअल त्यांनी बांधून दिलेली वेणी आहे ना आणि त्या रश्या, तर ती गाठ तिथे कोणीतरी बसा ती गाठ धरून. जर तिघांनी पकडले समज इथे तू आहेस, इथे मी आहे आणि इथे सागर तिकडे ना. अरे मी म्हणतो माणसाने पकडून वर खाली असं करू नका. अरे एकदा बघा. फक्त हे गोल उचलून टाका. राऊंड मध्येच करायचं, ओपन नाही करायचं. मी वाटल्यास वेणी घालते. वेणी कोणाला येते मला. हा मग आपण आम्ही वेणी घालायला थांबतो. तुम्ही ना ज्या 3 रश्या आहेत ना 3 रश्या प्रोटेक्ट करायला थांबा. आपण त्यांचा अटॅक होऊ देत, आपण अटॅक करायचं नाही. नाही हे आपण कम्प्लीट करू. हे कम्प्लीट करू. प्रयत्न करू, सेफ गेम खेळू. बिलकुल नाही, अटॅक अजिबात नाही. त्यांना करायचं ते करू दे. त्यांनी ठरवलंच आहे अटॅक करणार आहेत ते, तर आपण त्याच्यावरती काही नाही करू शकत. त्यांना अटॅक करायचं, अटॅक करू दे. रात्री 8:45 वाजता. सर्व सदस्यांसाठी एक विशेष सूचना. बिग बॉस. उत्साहाच्या भरात किंवा रणनीती म्हणून कुठल्याही टोकदार धारदार वस्तूंचा वापर करू नका. हो बिग बॉस, नक्कीच काळजी घेऊ. काय बोललंय का? हे घे, करा करा करा. हे घे. हात लावायचा नाही हा. हात लावायचा नाही. काही नको करू. थांब तू काय हे घे. करा करा पटकन करा.
हे सोडवा, इकडचं सोडवा. हे बघा, हे बघ ना, हे बघ ना. हे सोडवा ना पाठचं. सुपाप जावा जावा, मस्त होत आहे. परफेक्ट होत आहे. ते चुकीचं आहे, ते चुकीचं आहे. नॉट्स काढा. रोशन बिलकुल सोचू नको, ती राखी आहे, बिंदास कर. माझी बहीण आहे ती, माझी म्हणजे जान आहे ती, काहीच नाही बोलणार ती. त्यांनी चुकीच्या वेळी मानली ऍक्च्युली. हे करा, इथे बोलत बसा ना तुम्ही. अशी वेळी नसते. किती लवकर बनले ते बघा. खाली सोड, खाली सोड, सगळं सोड, सोड, उघडून ठेव. आणखी एक गाठी, आणखी एक गाठी. चाल. अरे ही काय वेणी आहे? अरे मला वेडी घालता येते, टाईट घाला, माझी नखं लागतायत मला. आली नाही काय? संचालक आमची झाली. वेणी बांधव, वेणी. गोल काय करायचं, कळलं का? हे काय फालतूपणा. शाळेत असं पाठवतं का मुलींना? वेडी एकदम सुंदर बनवा, कारण राजकुमारीला तशी आवडते. झालंय आमचं. झालंय. अगं वेणी कुठं दिलाय? 3 पत्राची वेणी घालायची आहे. संन्यास पत्र दिलाय का? नाही दिलेत. पकड आणि झोड. पकडून ठेव. पुढे ठेव. इकडे. अरे थांब त्याला लागते पाय. प्रभू नको. लागेल तुला. प्रभू तुला लागेल. काढली का तुम्ही काढली का? कायची वापरायची नाही, काय सांगितलं होतं? स्वतः कधी जेन्युइन गेम खेळतात नाहीत, ह्यांना असल्याच घाणेरडे चीप गेम खेळायला लागतात. राकेश, चीटर कुठला? बिग बॉसने आधीच सांगितलं होतं टोकदार वस्तू वापरायच्या नाहीयेत. काय सांगितलं होतं? डिस्क्वालिफाय करा त्यांच्या टीमला, बाद करा बिग बॉस. ती का काढली माझी? दूध जाऊ देत, मी बोललेले अटॅक. त्वरित कात्री फेकून द्या, नाहीतर खेळातून बाद करीन. गेल्या खड्ड्यात बाद म्हणजे बाद. किती पण मोठी वेणी घाला, नाही तर शेणी घाला, बाद म्हणजे बाद. सोड. त्यांनी का काढली? का काढली म्हणजे आम्ही टोकदार गोष्ट वापरली का? लिहिलेलं वाचलं नाही तुला? अरे बाई, तुला कळतं का 3 बेड्या कशाला दिलेत? 3 बेड्या कशाला दिलेत? प्राजक्ता म्हणजे डबल धमाका. अरे राके. त्याच्यावर वजन होईल राखी. अरे राके उठ, मैं हात दबला. अरे मैं हात दबला राके. अरे राके. अगर त्याच्यावर वजन होणार. सुटे नाही सोडायचे, वेणी बांधायची, वेणी. मग ते बांधा जाऊ. आमची झाली बांधा जाऊ. आम्ही नाही बांधू. झाली, आराम झाला, डब्बा खाल्ला, सगळं झालं, पोरगी शाळेत बी गेली. नाही तर ते हात लावू नका, मग हात लावू नका. नको मूर्ती तुटणार, सांगू नका. सोडा. नाही, मूर्ती तुटायला नको. ना माझी बहिणीची मूर्ती तुटायला नको. माझी तंटावती. हे काय? मला काढू दे, पाय दुखतोय. मला पाय तर काढू देत ना. नाही. ऐका, जिधर से छोटी चालू हो रहा है उधर से छोटी है अपना, थोड़ा भी रहा बस हो गया. तिथं पकडा, सोडवा तिला. पकडा. रुचिता. सचिन, तुम्हाला कॅप्टन व्हायचं की नाही व्हायचं? असं नसतं. हात नाही लावता येत. उमेदवार नाही ना तुम्हाला. हे बरोबर नाही. तुम्ही हे तुम्हाला खेळावं लागेल. तुम्ही खेळत नाही आहात, हे दिसतंय. इथे का काय पोरींमध्ये हे करू का काय? हे जाऊ दे. हे मला गुडघा काढू दे, मला गुडघा दुखतो ना. माझी बहिणीला काय व्हायला नको. श्राप देणार मी तुला. श्राप देणार मी तुला. पहिलीच होते. दीपाली ताई जरा जितो बरं तू. खेळून राहिला म्हणे तू. इथे का काय गावात तूच पडायचे काम करतोय का मी? अरे झालं ना आता, रोशन आता काय करतो? दोन्ही टीमनी एका रांगेत उभं राहा. रात्री 9 वाजता.
संचालक प्राजक्ता आणि राखी हो बिग बॉस. दोन्ही वेण्यांचं निरीक्षण करा. त्यानंतर कोणती टीम ही फेरी जिंकली आहे हे जाहीर करा. माझ्याप्रमाणे ही टीम जिंकली आहे, कारण या टीमची वेणी खूप आधी, ह्यांच्या पूर्ण होण्याच्या खूप आधी झाली होती. आणि दुसरं म्हणजे दुसऱ्या टीमनी चीटिंग करून जे आधीच निषेध दिला होता की कात्री किंवा कोणतेही टोकदार वस्तूला वापरायचं नाही आहे, ते त्यांनी यूज करून ती कापली आहे. ते अलाउडच नाही आहे, ते ऑलरेडी ते डिस्क्वालिफाय झाले होते. तर मला असं वाटतं की ही टीम जिंकली आहे हा राऊंड. दिवसात रात्री स्वप्न बघू नका. दिवसात अगं रात्रच झालीये. तुम्हाला ही वेणी इथं जॉईंट नाहीये, म्हणजे हे इथं असं असायला पाहिजे आणि हे नाहीये. ओके, तरी कुठे आहे? आमचं ही छोटी बघा एकदम पूर्ण आहे, Joint नाही. पण आमची बघा इथे आहे जॉईंट. इथं आहे. कुठे नाही. टोकदार वस्तू वापरायची नाही हे सांगितलं होतं आणि तुम्ही वापरली. तुम्ही ऑलरेडी डिस्क्वालिफाय झाला नाही. आणि आम्ही हाताने तोडली आहे ती. टोकदार वस्तू वापरली नाही. एक्झॅक्टली. आम्ही पण सरळ पुढे जाऊन तिथे रबर बांधून ठेव. झाली वेणी? ही वेणी नाही तर वेणीचा कोण आहे? हा कोण आहे? ही वेणी नाही तर काय आहे? हे काय आहे? ऐक ना राखी, हा राऊंड हेच जिंकले ते. इथे डिस्क्वालिफाईड आहे ग. कात्री अलाउडच नव्हती. बिग बॉस म्हणाले का कात्री नाही? हो, स्पेशली म्हणाले. येस, महत्वाचा नियम, हा, कोणतीही टोकदार additional. वस्तू वापरायची नाही. ऍडिशनल नियम. आपल्याला एकमत करावं लागेल या राऊंडसाठी. राखी, फतफतेपणा नको करूया. ठीक आहे, तुम्ही जिंकलो. बिग बॉस हे लोक जिंकलेत. एकमत झालंय बिग बॉस. हे लोक जिंकले. ही फेरी ही आमची टीम जिंकली आहे. जिंकली. लव यू. संचालकांच्या निर्णयानुसार पहिल्या फेरीचे विजेते आहेत टीम ए. अभिनंदन. थँक्यू बिग बॉस. पण हा सीझन 6 आहे. इथे ट्विस्ट फिक्स आहे. सर्व सदस्यांनी लिव्हिंग एरियातील सोफ्यावर बसावे. ओके बिग बॉस. रात्री 9:15 वाजता. टीम ए, टीम बी. संदेशपत्रात लिहिल्याप्रमाणे विजेत्या टीमला संधी मिळेल तंटावती यांच्या दरबारात जाण्याची. टीम ए, आता आपल्याला आपल्या टीममधून एका हुशार सदस्याची निवड करायची आहे, कारण तंटावतीच्या दरबारात आपल्याला घातलं जाईल एक कोडं. ते कोडं सोडवलं तर आपल्याला मिळेल पॉवर विरोधी टीममधील सदस्यांना कॅप्टन पदाच्या उमेदवारीच्या शर्यतीतून बाद करण्याची. परंतु जर कोडं सोडवलं नाही किंवा चुकीचं सोडवलं तर ही पॉवर आपल्यावरच उलटेल, कारण आपल्याला आपल्याच टीममधील सदस्यांना कॅप्टन पदाच्या उमेदवारीच्या शर्यतीतून बाद करावे लागेल. आपापसात चर्चा करून हुशार सदस्याचं नाव जाहीर करा. कोण असेल तो हुशार सदस्य जो तंटावतीच्या दरबारात जाऊन कोड्याचं बरोबर उत्तर देऊन समोरच्या टीममधून उमेदवार बाद करेल, की मग उत्तर चुकवून आपल्याच टीमच्या सदस्याला कॅप्टन पदापासून दूर करेल. यासाठी बघत रहा बिग बॉस मराठी. चला झाडू मारा. नाटकं नकोय मला इथं. मी एकटी नाही करणार. आता माझं डोकं फिरलंय. विंडो पहिले साफ कर. निघा. टाकायचं घरी टाकायचं कोणावर टाकायचं. शडाप. यू शडाप. तुम्ही माझ्या पाया खाली. बंद कर. माफी माग. आपल्या आवडत्या सदस्याला वाचवण्यासाठी डाउनलोड करा जिओ हॉटस्टार ॲप आणि वोट करा. वोटिंग लाईन सुरू राहतील शुक्रवार दुपारी 12 वाजेपर्यंत.